आज आपण शिकणार आहोत वर्तुळ याचा भाग दुसरा. ठीक आहे. आणि आपल्याकडे क्वेश्चन आहे बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती? सॉरी इथं कोणतं दिलं आहे याचा अर्थ किती? तर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे परिघाचा. परिघला आपण इंग्लिश मध्ये सी ने डिनोट करतो आणि सी बरोबर होते सर्कमफरन्स आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. ठीक आहे. आता बघा इकडे 2 ठेवलो मी. आता पायची किंमत आहे 2. एक तर 3.14 नाहीतर पाय बरोबर 22/7. ठीक आहे. आपल्याकडे त्रिज्या दिली आहे किती? 14 सेंटीमीटर. म्हणजे आपण का घेऊ? पायच्या ठिकाणी 22/7 वापरू. गुणिला काय त्रिज्या 14 लिहून घेऊ 14. तर बघा इकडे भाग जाते 7 1 7 7 दुने 14. बरोबर आहे. आता काय राहिला? 2 गुणिला 22 गुणिला 2. ठीक आहे. आता 2 गुणिला 22 44. ठीक आहे. आणि 44 आहे आणि हे गुणिला 2 म्हणजे किती भेटल? 88 भेटल. म्हणजे 88 सेंटीमीटर. बरोबर आहे. म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ किती आहे? 88 सेंटीमीटर.